ते मित्रांनो, नमस्कार. तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आपण आता ट्रुथ या पोएमचा इंग्लिश वर्कशॉप बघणार आहोत. तर चला आपण फर्स्ट क्वेश्चन बघू. रीड द पोएम अलाउड अँड रिसाइट इट विथ प्रॉपर रिदम. तर आपल्याला ही जी पोएम आहे, कविता आहे, ही मोठ्यानं वाचायची आहे आणि योग्य त्या रिदममध्ये म्हणायची आहे. तर ठीक आहे, ही पोएम आहे. आता आपण ती रीड करायला सुरुवात करू. ट्रुथ. Sticks and stones may break my bones, but words can also hurt me. Stones and sticks break only skin, while words are ghosts that haunt me. Slant, slant and curve fall the word's sword, to pierce and stick inside me. Bats and bricks may etch through bones, but words can mortify me. Pain from words has left its scar on mind and heart that's tender. Cuts and bruises now have healed. It's words that I remember. पोएट आहे बॅरी वेट. आता आपण क्वेश्चन 1 इथे कंप्लीट झालेला आहे. क्वेश्चन 2 बघू. फाइंड फ्रॉम द पोएम 2 लाईन्स इच दॅट कंटेन द फॉलोइंग फिगर ऑफ स्पीच. पोएममधून अशा 2 लाईन्स 2 ओळी शोधायच्या आहे, ज्या ओळींमध्ये खालील फिगर ऑफ स्पीच म्हणजे अलंकार असेल. एक आहे ॲलिट्रेशन आणि रिपीटेशन. बघा 2 ओळी इथे आपण लिहिलेल्या आहे. ॲलिट्रेशन या अलंकाराला दर्शवणाऱ्या ओळी स्टिक अँड स्टोन्स मे ब्रेक माय बोन्स. स्टोन्स अँड स्टिक्स ब्रेक ओनली स्किन. यामध्ये बघा स्टिक म्हणजे यस यस, इथे बी बी हे ॲलिट्रेशन झालेलं आहे. स्टोन्स स्टिक्स स्किन इथे यस या लेटरचं ॲलिट्रेशन झालेलं आहे. त्यानंतर रिपीटेशन हा अलंकार आहे. रिपीटेशन म्हणजे पुन्हा पुन्हा येणे. तर एखादी अक्षर ते पुन्हा पुन्हा त्या कवितेच्या वेळी रिपीट होत असेल. जसं आता बघा स्टिक्स अँड स्टोन्स मे ब्रेक माय बोन्स, इथे यस यस बी आणि बी हे रिपीट झालं आहे. सेकंड लाईन आहे स्टोन्स अँड स्टिक ब्रेक ओनली स्किन, इथे यस स्टोनचा स्टिकचा एस आणि स्किनचा एस हे पण लेटर इथे रिपीट झालेला आहे, म्हणून याला रिपीटेशन अलंकार म्हणतो. क्वेश्चन 3. पिक आउट फ्रॉम द पोएम द सिनोनिम्स ऑफ. समानार्थी शब्द लिहायचे आहे. इंजुरी म्हणजे जखम, त्याचं ब्रुईज म्हणजे जखम. डेलिकेट म्हणजे नाजूक, टेंडर म्हणजे पण नाजूक. ॲच म्हणजे खून, जखमेची खून. स्कार म्हणजे पण जखमेची खून. एम्ब्रास म्हणजे शरमणे, मॉर्टिफाय म्हणजे शरम. क्युअर म्हणजे दुरुस्त होणे, हिल्ड म्हणजे दुरुस्त होणे. ठीक आहे, इथे आपण समानार्थी शब्द, आता सिनॉनिम्सचा अर्थ लक्षात घ्या. सिनॉनिम्स म्हणजे समानार्थी शब्द आणि त्या शब्दाचं मिनिंग. आता क्वेश्चन 3 बघू आपण. क्वेश्चन 3 झालेलं आहे, सॉरी. क्वेश्चन 4 काय म्हणते बघा. क्वेश्चन 4. आन्सर इन युअर ओन वर्ड्स. तुमच्या स्वतःच्या शब्दात उत्तर द्या. विथ हेल्प ऑफ पोएम. कवितेच्या मदतीनं उत्तर लिहायचे आहे. राईट देम इन युअर नोटबुक, आणि ते तुमच्या नोटबुकमध्ये लिहा. क्वेश्चन ए. व्हॉट ऑब्जेक्ट कॅन कज इंजुरी टू युअर बॉडी.
कोणत्या वस्तू आहे ज्या तुमच्या शरीराला इंजर म्हणजे जखम करू शकतात, वेदना करू शकतात? स्टिक आणि स्टोन्स. स्टिक अँड स्टोन्स कॅन कज इंजुरी टू युअर बॉडीच्या ठिकाणी अवर बॉडी लिहायचं. इथे 2 वस्तू आहे. क्वेश्चन बी, हाऊ डू हार्श अँड बिटर वर्ड हर्ट द पोएट? बघा इथे उत्तर लिहिलेलं आहे मी. हार्श अँड बिटर वर्ड्स आर लाईक स्लांट अँड कर्व स्वर्ड, दे डीपली हर्ट द पोएट सेंटिमेंट. तर हार्श आणि बिटर वर्ड, हार्श म्हणजे कडक कठोर शब्द आणि बिटर हे कडू चुकीचे शब्द काय करतात तर एखाद्या तलवारीसारखे असतात ते आणि माणसाच्या मनामध्ये खोल जखम करतात. सी, व्हॉट कॅन हील फास्टर, बॉडी ऑर द माइंड अँड हर्ट इमोशन्स? एक्सप्लेन युअर चॉईस. इथे प्रश्न काय आहे बघा, लवकर काय दुरुस्त होते? कोणती गोष्ट लवकर भरून येते? तुमचं शरीर की तुमचं मन आणि हृदय म्हणजे तुमच्या भावना? तर शरीराला झालेली जखम लवकर दुरुस्त होते की मनाला झालेल्या इमोशन्स दुखावल्या त्या लवकर दुरुस्त होते? तर इथे लिहिले आहे मी, बॉडी कॅन हील फ्रॉम एनी स्कार फास्टर. तर आपल्या बॉडीची जखम असते ती लवकर दुरुस्त होते. पुढे आहे दॅन अवर माइंड अँड हर्ट, म्हणजे आपल्या मनाचे आणि हृदयाच्या जखमेपेक्षा बॉडीची जखम लवकर दुरुस्त होते. क्वेश्चन डी, वाय आर हार्श वर्ड कॉल्ड घोस्ट? जे कठोर शब्द आहे त्यांना भूत का म्हटलेलं आहे? बिकॉज दे हर्ट अवर इमोशन्स, कारण ते शब्द काय करतात आपले इमोशन्स दुखवतात. अँड इन्सल्ट कज बाय वर्ड डिस्टर्ब अवर माइंड फॉर अ लॉंग टाईम. आणि हे असे कठोर शब्द आहे, हार्श वर्ड आहे, त्यामुळे आपण जास्त डिस्टर्ब होतो, आपली इन्सल्ट होते आणि खूप वेळ पण जसं भूतानं झपटलेला माणूस लवकर दुरुस्त होत नाही तसे जर गलत शब्द आपण एखाद्याबद्दल बोललो तर त्यामुळे आपण खूप लॉंग पिरियडसाठी लॉंग टाईमसाठी डिस्टर्ब होतो. म्हणून जे हार्श वर्ड आहे कठोर शब्द आहे त्याला भूत म्हटलेलं आहे कवीनं. त्याच्यानंतर ई क्वेश्चन, व्हॉट डज द पोएट वॉन्ट यू टू कीप इन माइंड वेन यू स्पीक? जेव्हा आपण बोलू दुसऱ्यासोबत तेव्हा कोणती गोष्ट आपण लक्षात ठेवायला पाहिजे किंवा काळजी घ्यायला पाहिजे असं कवी म्हणतात? हार्श वर्ड्स हर्ट अवर माइंड अँड हर्ट फॉर अ लॉंग टाइम. जे कठोर शब्द आहे ते आपलं हृदय आणि आपल्या भावना दुखावतात जास्त वेळासाठी म्हणजे लॉंग. सो वी शुड कीप इन माइंड टू यूज गुड वर्ड्स. तर आपण हे लक्षात ठेवायला पाहिजे की आपण योग्य तेच शब्द वापरावे. काइंड लँग्वेज, चांगली भाषा, दयाळू भाषा, प्रेमळ भाषा वापरावी जेव्हा आपण बोलत असतो. अशा पद्धतीने इथे आपण 4th क्वेश्चन कंप्लीट केलेला आहे. आता आपण बघू 5th क्वेश्चन. 5th क्वेश्चन काय आहे? फाइंड द राईम स्कीम ऑफ द स्टांजा नंबर 2 अँड 3. 1 इज डन फॉर यू. कोणती राईम स्कीम आहे नंबर 2 आणि 3 मध्ये ते आपल्याला लिहायचं आहे. आपण चिटचॅट मध्ये हे लिहिलेलं आहे. आता बघा स्टांजा 1 मध्ये आहे ABCB, तर स्टांजा 2 मध्ये आहे ABCB आणि स्टांजा 3 मध्ये सुद्धा AB आणि CB आहे. हीच राईम स्कीम आहे, ही लक्षात ठेवा. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपलं इथे क्वेश्चन 3B सुटलेला होता, तर आपण 3B बघू काय आहे. पिक आउट फ्रॉम द पोयम, कवितेमधून शोधायचे आहे. काय? अँटोनिम ऑफ. अँटोनिम म्हणजे विरुद्धार्थी शब्द. फॉरगेट म्हणजे विसरणे, त्याच्या विरुद्ध होते रिमेंबर म्हणजे लक्षात ठेवणे. फ्लॅट स्ट्रेट म्हणजे सरळ, त्याचे ऑपोजिट आहे अँटोनिम्स. कर्व म्हणजे तिरपा. मेक म्हणजे तयार करणे आणि ब्रेक म्हणजे तोडून टाकणे. राईज तर त्याच्या विरुद्धार्थी शब्द आहे फॉल. राईज म्हणजे उभं करणे किंवा तयार करणे आणि फॉल म्हणजे पडणे. तसंच आहे आउटसाईडच्या विरुद्ध इनसाईड. ठीक आहे. आता आपण 5th क्वेश्चन बघितलेला आहे. आता क्वेश्चन बघू 6.
6 क्वेश्चन काय म्हणते पहा. जस्ट ॲज वर्ड्स कॅन हर्ट अँड लिव्ह अ स्कार ऑन द माइंड अँड हर्ट. शब्द आपल्याला दुःखी करतात, हर्ट करतात, दुखवतात आणि लिव्ह अ स्कार ऑन द माइंड अँड हर्ट, हृदयात आणि मनामध्ये आपली एक जखम, खून ठेवून जात असतात शब्द. वर्ड कॅन ऑल्सो हील, पण शब्द केवळ दुखवतच नाही मनाला आणि हृदयाला किंवा आपल्या भावनांना, तर काही शब्द माणसाला त्याच्या डिस्ट्रेस म्हणजे दुःखातून हील करतात किंवा त्याचं दुःख दूर करतात, दुःख भरून काढतात. राईट इन युअर नोटबुक अन एक्सपिरियन्स, तुमच्या नोटबुकमध्ये, वहीमध्ये असा अनुभव लिहा. ऑफ युअर ओन विच प्रो दॅट काइंड वर्ड रिलीव्ह स्ट्रेस. तर तुम्हाला असा एक अनुभव लिहायचा आहे की शब्दांमुळे तुमचा स्ट्रेस, तुमचा तणाव, तुमचे दुःख दूर झाले. तर बघा आता क्वेश्चन 6चा आन्सर आता इथे आपण बघणार आहोत. असा एक अनुभव ज्या अनुभवामुळे माझं दुःख किंवा स्ट्रेस दूर झाला. आन्सर बघा. ॲक्च्युअली आय एम व्हेरी गुड इन ड्रॉइंग. चित्र काढण्यात मी चांगला आहे. आय पार्टिसिपेट इन मेनी कॉम्पिटिशन. मी वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेत असतो. आय वॉज फेल्ड इन स्टँडर्ड 7th. आय वॉज फेल्ड इन इट म्हणजे चित्र काढण्याच्या स्पर्धेत मी फेल झालो. कोणत्या वर्गात? 7व्या वर्गात. आय वॉज टोटली इन स्ट्रेस, तर मला खूप तणाव आला. माय मदर इज फर्स्ट गुरु. माझी आई माझी पहिली गुरु आहे. शी रिलीव्ज माय स्ट्रेस अँड कीप स्ट्रेस ॲट बे. तर माझ्या आईनंच माझा हा जो चिंता होती, तणाव होता, कमी केला. शी टोल्ड मी टू कीप कूल अँड काम अँड सेड. माझ्या आईनं सांगितलं की तू शांत राहा, स्वतःला शांत ठेव. बिलीव्ह इन युअर सेल्फ, आणि ती मला असं म्हणाली की तू स्वतःवर विश्वास ठेव. इट इज नॉट द लास्ट एक्झाम ऑफ युअर लाईफ. तू चित्रकलेच्या स्पर्धेमध्ये फेल झाला, ही काही तुझ्या जीवनातली शेवटची परीक्षा नाही. यू कॅन गिव्ह मेनी सच एक्झामिनेशन इफ यू थिंक पॉझिटिव्हली. तू जर सकारात्मक विचार केला तर अशा खूप परीक्षा तू देऊ शकतोस. शी ॲडवाइज मी बी कॉन्फिडंट अँड डोंट लूज होप. तिनं सांगितलं, मला सल्ला दिला की स्वतःवर आत्मविश्वास ठेव आणि तुझा कॉन्फिडन्स लूज नको होऊ देऊ. आय नो युअर कॅपॅसिटी. मला तुझी शक्ती, कॅपॅसिटी, सामर्थ्य माहीत आहे. यू कॅन डू बेटर इन फ्युचर. तू तुझ्या भविष्यामध्ये आणखी चांगलं करू शकते. इफ यू ट्राय युअर बेस्ट. जर तू तुझा आणखी चांगला प्रयत्न केला तर तू तुझ्या जीवनामध्ये नक्कीच चांगलं करू शकते. ओन्ली यू कॅन चेंज युअर लाईफ. तूच स्वतःचा शिल्पकार आहे. तुझं जीवन तू स्वतःच बदलवू शकते. नो वन कॅन डू इट फॉर यू. तर तुझ्या जीवनामधलं दुःख दुसरं कोणी दूर करू शकणार नाही, तर तू स्वतःमध्ये बदल करू शकतो. सो लिव्ह युअर निगेटिव्हिटी अँड ट्राय अगेन. म्हणून तुझ्या मनात जे काही आता नकारात्मक भाव आहे, निगेटिव्ह भाव आहे, ते काढून टाक आणि पुन्हा प्रयत्न कर. व्हॉट एव्हर कम्स फेस इट ऑन युअर फीट. जे काही येते त्याचा सामना कर. वर्क हार्ड अँड यू विल सक्सीड. मेहनत कर आणि तू यशस्वी होशील. दीज वर्ड्स ऑफ माय मदर गिव्ह मी इन्स्पायरेशन. हे जे शब्द माझ्या आईने मला सांगितले, जो सल्ला दिला, त्यामुळे मला काय इन्स्पायरेशन मिळालं. इन्स्पायरेशन मिळाले म्हणजे प्रेरणा मिळाली. अँड आय ट्राईड माय लेवल बेस्ट फॉर नेक्स्ट एक्झाम. मी खूप प्रयत्न केला नंतरच्या एक्झामसाठी. अँड आय पास विथ फ्लाइंग कलर्स. आणि मी पास झालो. म्हणजे ही जी त्यांची एक्झाम होती, कॉम्पिटिशन होती, ड्रॉइंग कॉम्पिटिशन, त्यामध्ये मला चांगलं यश मिळालं. ठीक आहे. तर हा माझा एक्सपिरियन्स होता, अनुभव होता. तुम्ही तुमचे अनुभव इथे लिहू शकता. तर आता आपण 7th क्वेश्चन बघू. क्वेश्चन 7. कम्प्लीट द फॉलोइंग. ह्या काही रिकाम्या जागा आहे, हे कम्प्लीट करायच्या आहे. द टायटल ऑफ द पोयम, कवितेचं नाव आहे ट्रूथ. द पोएट ऑफ द पोयम, कवितेचे कवी कोण आहे? बॅरी वेद. थीम ऑफ द पोयम, कवितेचा थीम काय आहे म्हणजे आशय काय आहे? वी शुड नॉट से एनिथिंग बॅड टू एनीवन. तर आपण कोणालाही वाईट बोलू नये. नंबर ऑफ स्टांजा किती आहे? एकूण स्टांजा पोयममध्ये 3 कडवे आहे. राईम स्कीम ABCB.
फिगर ऑफ स्पीच आलेला आहे पोएममध्ये, ॲलिट्रेशन अँड रिपिटेशन. आणि लास्ट आहे द लाईन आय लाईक, मला आवडलेली ओळ. पेन फ्रॉम वर्ड्स हॅज लेफ्ट इट्स स्कार अँड माइंड अँड हर दॅट्स टेंडर. हे हर्टचं स्पेलिंग आहे हे HEART. आता आपण बघू क्वेश्चन 8. क्वेश्चन 7 इथं संपलेला आहे. क्वेश्चन 8 काय मध्ये बघा, समराइज द पोएम इन शॉर्ट इन युअर ओन वर्ड्स. तर या कवितेचा सारांश लिहायचा आहे आणि शॉर्टकटमध्ये लिहायचा आहे, शॉर्टमध्ये आणि स्वतःच्या शब्दात. काय काय आलं पाहिजे बघा इथे. कन्सिडर दिस पॉईंट टू समराइज द पोएम. कवितेचा सारांश लिहिण्यासाठी हे पॉईंट लक्षात घ्यायचे आहे. काय आहे पॉईंट? आयडेंटिफाय हू स्पीकर इज अँड हू द पोएम इज ॲड्रेस टू. तर ही कविता ऐकणारा कोण आहे आणि कोणाला उद्देशून म्हटलेली आहे ते लिहायचं आहे. स्पीकर म्हणजे बोलणारा, बोलणारा कोण आहे? पोएट. आणि कोणाला लिहिलेली ॲड्रेस केलेली आहे उद्देशून. आयडेंटिफाय द मेन पॉईंट इन एव्हरी स्टांजा. प्रत्येक स्टांजामध्ये म्हणजे प्रत्येक कडव्यात कोणते महत्त्वाचे मुद्दे आहे ते लिहायचे आहे. एक्सप्रेस देम इन शॉर्ट सिम्पल सेंटेन्सेस इन युअर ओन वर्ड्स. आणि जे प्रत्येक स्टांजामध्ये कडव्यात महत्त्वाचे मुद्दे आले ते तुमच्या शब्दामध्ये तुम्हाला लिहायचे आहे. एक्सप्लेन इम्प्लाइड मिनिंग. कवितेतून व्यक्त होणारा अर्थ लिहा. रिटेन द ऑर्डर ऑफ पॉईंट. पॉईंट हे रिटेन ऑर्डर क्रमानेच लिहा. राईट डाऊन द पॉईंट मेकिंग शॉर्ट पॅरेग्राफ फॉर इच स्टांजा. प्रत्येक स्टांजासाठी एक वेगळा शॉर्ट पॅरेग्राफ लिहा. कन्क्लूड द समरी विथ द ओव्हरऑल थीम अँड मिनिंग ऑफ द पोएम. आणि समरीचा जो शेवट आहे कॉन्क्लूड तो कसा करा म्हणते तर सगळे थीम लिहा कवितेचं आणि कवितेचा अर्थ पण लिहा. क्वेश्चन 8. क्वेश्चन 8 आन्सर आहे द स्पीकर ऑफ द पोएम ट्रूथ इज बॅरी वेड. तर कविता सांगणारा स्पीकर कोण आहे? बॅरी वेड. द पोएट इज अड्रेसिंग दिस पोएम टू द रीडर्स. आणि वाचकाला पोएट ही कविता सांगत आहे. द पोएट सेज दॅट स्टिक अँड स्टोन्स मे ब्रेक अवर बोन्स अँड स्किन. कवी असं म्हणतो की काडी आणि दगड आपले हाडं आणि त्वचेला जखम करतात किंवा त्याला इजा करू शकतात. बट द हार्श वर्ड दॅट यूज ट्रबल अ लॉट. पण शब्दांनी आणखी जखम होते. द पोएट कम्पेअर वर्ड विथ स्लॅन अँड कर्व्स वर्ड विच पियर्स अस डीपली. पोएट म्हणजे कवी शब्दाची तुलना करतात तलवारीसोबत. तलवार जशी माणसाला जखम करते खोलपर्यंत तसेच हे शब्द पण डीपली म्हणजे खूप खोलपर्यंत जखम करतात. म्हणजे शब्दांमुळे आपल्या भावना दुखावल्या जातात. द थिंग्स लाईक बॅट अँड ब्रिक मे हर्ट अस फिजिकली. बॅट्स याचा अर्थ लाकडाची फळी आणि ब्रिक म्हणजे विटा यांनी जर आपल्याला कोणी मारलं तर ते आपल्याला काय करतात? फिजिकली म्हणजे शरीरालाच दुःख देतात किंवा शरीरालाच इजा करतात. बट हार्श वर्ड, परंतु हे जे हार्श वर्ड असतात कठोर शब्द दॅट वी यूज हर्ट अवर इमोशन्स डीपली. तर ते कठोर शब्द आपल्याच्या भावना आहे आपलं मन आहे त्याला खोलपर्यंत दुखवतात. अवर फिजिकल इंजुरी कॅन बी हील्ड इझिली. आपल्या शरीराला जी जखम होते ती अतिशय इझिली दुरुस्त होते. हील म्हणजे भरून येते. बट द स्कार डू हार्ड वर्ड ऑन युअर माइंड अँड हर्ट आर व्हेरी डेलिकेट अँड रिमेन फॉर एव्हर. पण एखाद्यानं चुकीचे शब्द वापरल्यामुळे आपल्या मनाला आणि हृदयाला ज्या जखम होतात, कारण आपलं हृदय आणि मन कसं आहे? नाजूक आहे. तर ती जखम तो अपमान आपल्या मनात खूप दिवस कायम राहतो, फॉर एव्हर. सो वी शुड यूज वर्ड केअरफुली व्हाईल स्पीकिंग. म्हणून आपण दुसरे लोक आपल्या शब्दांना दुखावल्या जातात त्यामुळे ते दुखावल्या जाऊ नये म्हणून आणि ती जखम बोलण्याची जखम जास्त काळ राहते म्हणून आपण आपले शब्द बोलताना विचारपूर्वक बोलले पाहिजे आणि योग्य ते शब्दच वापरले पाहिजे. इथे विद्यार्थी मित्रांनो आपल्या ट्रूथ या पोएमचा वर्कशॉप संपलेला आहे. मला आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब जरूर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.